मित्रांनो, आपल्या देशाची लोकशाही ही आपला अभिमान आहे। पण प्रश्न असा आहे की लोकशाही नेमकी कशी चालते, संसदेमध्ये चर्चा कशी होते, निर्णय कसे घेतले जातात, हे आपल्या तरुणाला कुठे कळतं? याचं उत्तर म्हणजे युवा संसद। भारत सरकारने सुरू केलेला हा उपक्रम म्हणजे शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीचं जिवंत शिक्षण आहे। चला तर मग आज आपण समजून घेऊया की युवा संसद म्हणजे नेमकं काय, त्यात सहभागी होण्यासाठी काय करावं लागतं आणि यातून विद्यार्थ्यांना काय फायदा होतो। नमस्कार, मी कृतिका आणि तुम्ही बघत आहात ट्रेंडी गप्पा। युवा संसद म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर युवा संसद म्हणजे संसदेचे एक छोटं स्वरूप। इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतचे विद्यार्थी तसंच महाविद्यालयीन तरुण यात भाग घेऊ शकतात। साधारण 50 ते 55 विद्यार्थी खासदारांच्या भूमिकेत बसतात आणि संसदेमध्ये जसं होतं तसं वादविवाद, चर्चासत्र आणि निर्णय प्रक्रियेचं अनुकरण करतात। म्हणजेच विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकातलं लोकशाहीचं ज्ञान नाही तर प्रत्यक्ष अनुभवही मिळतो। हे आयोजन कसं होतं? राष्ट्रीय युवा संसद योजना 2019 पासून सुरू झाली। यासाठी एक खास वेब पोर्टल सुरू केलं। ती ही वेब पोर्टल आहे। शाळा, कॉलेज, विद्यापीठ, केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय सगळीकडे युवा संसद घेतली जाते। सुरुवातीला स्थानिक पातळीवर स्पर्धा होते, नंतर प्रादेशिक आणि शेवटी राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांना संधी मिळते। एका सत्रात विद्यार्थी सामाजिक ज्ञान, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, आर्थिक विकास यांसारख्या वादग्रस्त नसलेल्या विषयांवर चर्चा करतात। हे सत्र साधारण फक्त 1 तास चालतं। सहभागासाठी पात्रता: युवा संसदेत सहभागी होण्यासाठी शाळा किंवा कॉलेजमध्ये किमान 10 विद्यार्थ्यांचा गट असावा। एक गटनेता निवडला जातो। 18 ते 25 वयोगटातील तरुण प्रत्येक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने सहभागी होऊ शकतात। नोंदणी पोर्टलवर प्राचार्य, संस्था प्रमुख किंवा गटनेत्याच्या आधार कार्डद्वारे करता येते। यशस्वी सहभागानंतर विद्यार्थ्यांना डिजिटल सर्टिफिकेट देखील मिळतात। आता विद्यार्थ्यांना यातून काय फायदा होतो, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। युवा संसदेमुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीची समज वाढते। सार्वजनिक भाषण, वादविवाद आणि संवाद कौशल्य विकसित होतात। नेतृत्व गुण आणि गटात काम करण्याची क्षमता वाढते। सामाजिक प्रश्नांची जाणीव होते, त्यावर उपाय सुचवता येतात। शिस्त, इतरांच्या मतांचा आदर आणि निर्णय प्रक्रियेत सहभाग या गोष्टी रुजतात। यामुळे विद्यार्थी केवळ चांगले नागरिकच नव्हे तर उद्योगाचे धोरणकर्ते, राजकीय आणि सामाजिक नेते होण्यासाठी तयार होतात। याचं उदाहरण अलीकडे राजस्थान विधानसभेत झालेल्या युवा संसदेत विद्यार्थी सोनाक्षी भट्टाचार्य गृहमंत्र्यांची भूमिका घेत सीमेपलीकडच्या दहशतवादावर दमदार भाषण केलं। दुसऱ्या विद्यार्थिनीने आर्या ओझान ऑनलाईन जुगार आणि तंबाखूजन्य उत्पादनाच्या जाहिरातीवर टीका केली। हे फक्त वादविवाद नव्हे तर तरुणांची जागरूकता दाखवणारे उदाहरण आहेत। तर मंडळी, युवा संसद म्हणजे केवळ एक स्पर्धा नाही तर देशाच्या लोकशाहीचं भविष्य घडवणारी शाळा आहे। तुमच्या मते प्रत्येक शाळा आणि कॉलेजमध्ये ही युवा संसद अनिवार्य व्हायला हवी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून काय होईल, अशा महत्त्वाच्या माहितीपूर्ण गोष्टी आपण एकत्र शिकत राहू। धन्यवाद।